इतकी ड्राय होतीये, मॉइश्चरायझर नको लावायला बाबा. आपण काळजी तर घेतोय, सनस्क्रीनही वापरतोय, पण तरी सुद्धा अंग फुटतंय. पटकन आपल्याला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला, त्यामध्ये खर्च करायला जरा आपण घाबरत असतो. हाय, हॅलो, वेलकम आणि नमस्कार. मी सानिका तुम्हा सगळ्यांचं सानिका बनारसवाले या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. जेही कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कधी कोणते व्हिडिओज अपलोड करते ते. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. थंबनेल बघून कळलं असेलच की आजचा आपला व्हिडिओ कोणता आहे ते. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे उन्हाळ्यामध्ये स्किन केअर कशी करायची याबद्दलचा. आपण ना काही चुका करत असतो, एकदम बारीक सारीक गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्या आपल्या सवयीमध्ये बसलेल्या असतात. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला थोड्याशा बदलायच्या आहेत. तर बघूया या गोष्टी कोणत्या आहेत. आता हा जो पिरियड आहे हा उन्हाळा सुरू होण्याचा काळ आहे आणि आता त्वचा इतकी ड्राय होतीये, रुक्ष पडतीये. अगदी थंडीत जसं फुटतं अंग तसं चेहऱ्यावरती ताणलेलेपणा येतोय, ओठ ताणले जात आहेत, फुटतायत, पाण्याची कमतरता जाणवतीये त्वचेला. तर या सगळ्या प्रकारातनं आपल्याला वाचायचं आहे. या सगळ्या सिनारिओमध्ये आपण काळजी तर घेतोय, सनस्क्रीनही वापरतोय, पण तरी सुद्धा अंग फुटतंय, अंग ड्राय पडतंय, स्किन ताणली जाते आणि असंही होतंय, कळत नाहीये काय करावं. ते याच करता मी काही तुम्हाला टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. टिप नंबर 1, तुम्ही कोणत्या प्रकारचा टॉवेल वापरताय यावर खूप काही अवलंबून असतं. ज्याला हे असं टेक्स्चर असतं ना, ज्याला खरखरीत रखरखीत टेक्स्चर असतं थोडंसं या प्रकारचं. आता हा बघा, छान धुवून घडी केलेला आहे पण असा कडक कडक पडलेला आहे. तर असा टॉवेल अजिबात वापरायचा नाही. त्याने काय होतं, तुम्ही जेव्हा अशा टर्किश टॉवेलनी किंवा जाडसर टोचणाऱ्या टॉवेलनी जेव्हा अंग पुसता तेव्हा त्वचा घासली जाते. त्याची गरज नाहीये. आता आधीच त्वचेमध्ये पाणी धरून ठेवण्याकरता खूप कष्ट घ्यावे लागत असतात. त्यामध्ये तुम्ही जर का असं वरून त्रास दिला त्वचेला तर ती अजून ड्राय पडणार आहे आणि त्याचा तुम्हालाच त्रास होणार आहे. तेव्हा असा टॉवेल न वापरता हा असा छान सॉफ्ट मऊ, हा छान कॉटनचा असा टॉवेल आहे. तुम्ही असा टॉवेल उन्हाळ्यात जर का वापरला तर तुमच्या त्वचेला कमी प्रमाणात त्रास होईल. आता वळूया टिप नंबर 2 कडे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असते. म्हणजे कुठलाही ऋतू असू देत, नाही मला कडक पाणी लागतं असं ज्यांचं म्हणणं असतं त्यांनी ही सवय खरंच बदलायला हवी आहे. कारण अति जास्त गरम पाण्यामुळे तुमची त्वचा ड्राय पडत जात असते. तर त्याने काय होतं, अशा भेगा भेगा दिसायला लागतात. हातावर, पायावर, चेहरा इथे ओठांच्या आजूबाजूला ताणल्या गेल्यासारखा होतो. काहीही केलं तरी तो नॉर्मलला येत नाही. तर त्याकरता तुम्ही खूप जास्त गरम पाणी अंगावर घेणं टाळायचं आहे. जास्त बर्फाळ किंवा थंड पाणी असं नाही आणि जास्त गरम पाणी असंही नाही. मध्य आपल्याला पकडायचं आहे. कोमट पाणी किंवा नॉर्मल टेम्परेचरचं, रूम टेम्परेचरचं पाणी, अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. तेव्हा जास्त गरम पाणी अंगावर घेणं टाळा. आता टिप नंबर 3, उन्हाळा म्हणला की सगळेजण सनस्क्रीन आणायला पळतात. लोकांना वाटतं मॉइश्चरायझर नको लावायला बाबा, उन्हाळ्यात एवढा घाम येतोय, सगळं चिपचिप होणार, बापरे बाप, नकोच ते. तर हे तुम्ही करणं चुकीचं आहे. तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. का ते मी सांगते. कारण तुमच्या त्वचेतलं उन्हाळ्यामध्ये पाणी उडून जायला लागलेलं असतं. त्यावेळेला तुम्हाला त्वचेला काम डाऊन करायचं असतं. म्हणजेच काय, तर मॉइश्चराईज करायचं असतं. आता काही जणांची त्वचा इतकी रुक्ष होते, म्हणजे मी त्यातली आहे, हे मी करून बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतेय की इतकी ड्राय पडते की मी कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी तासा 2 तासांनी परत ड्रायनेस येतोच आहे. अक्षरशः एखादी मुंगी चावल्यासारखं किंवा डास चावल्यासारखं फिलिंग हातापायाला येत राहतं, कचकच होत राहते मॉइश्चरायझर लावून सुद्धा. असं बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये होतं. त्या सगळ्यांकरता ही टिप नंबर 3 खूप उपयोगाची पडणार आहे. कुठच्याही ब्रँडचं तुम्ही मॉइश्चरायझर वापरत असाल तर ते जेव्हा तुम्ही लावायला हातावर घेता त्यामध्ये अगदी 2 ड्रॉप ऑइल टाकायचं आहे. ऑइल म्हणजे कोणतं, एक तर बॉडी ऑइल किंवा खोबरेल तेल सुद्धा चालेल किंवा बेबी ऑइल सुद्धा चालेल. मी जे वापरते त्याचा फोटो तुम्हाला मी इथे बाजूला देते. मोस्टली असं तेल तुम्ही चूज करा
की ज्याला छान सुगंध असेल, जे परफ्युम्ड ऑइल असेल असं तुम्ही तेल वापरू शकता। मी वापरते प्लमचं व्हॅनिला ऑइल। हे ऑइल मी माझ्या मॉइश्चरायझरमध्ये 2 थेंब फक्त मिक्स करते। मॉइश्चरायझर आणि तेल हे हातावर छान असं एकत्र करायचं आणि मग हातापायाला लावायचं, म्हणजे ती तुमची जी वृक्ष पडलेली त्वचा जी असते, जी त्रास देत असते टोचून टोचून, ते पूर्ण शांत होतं आणि तुम्हाला दीर्घकाळ त्याचा इफेक्ट टिकून राहतो। पण हे जर का तुम्ही रोज केलं तर तुमची त्वचा वृक्ष होणार नाही। आता वळूया आपल्या टिप नंबर 4 कडे। आता या उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात सगळ्यांचे ओठ फुटतायत, मग आपण त्याची सालं काढत राहतो आणि मग ते अजून जास्त घाण होत जातं। या सगळ्यापासून वाचण्याकरता तुम्हाला काय करायचंय तर रोज रात्री झोपताना फक्त तूप लावायचं आहे तुमच्या ओठांना। आता कुठलेही लिप स्क्रब किंवा खूप फासून लावलेले लिप बाम सतत 2-2 तासाला लावायचे ते लिप बाम, ह्याची काहीही गरज नाही। हे काहीही न करता तुम्ही फक्त तुपाचा 1 थेंब घेऊन जर का छान झोपताना मॉइश्चरायझर सारखं लावलत ओठाला आणि छान तुपानी जर का मसाज केलात ओठाला, तर तुमचे ओठ छान तुकतुकीत आणि मऊ राहायला मदत होणार आहे। आता वळूया टिप नंबर 5 कडे। तुम्ही रात्री झोपताना कुठचं सिरम वापरताय, कुठलं क्रीम वापरताय, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या त्वचेला छान मॉइश्चराइज करून झोपायचं आहे। म्हणजेच तुम्ही तुमचा फेस क्लीन्स केला, तुमच्या फेस वॉशनी चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला त्यावरती सिरम अप्लाय करायचं आहे किंवा त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। जर का तुम्हाला सिरम वापरायची सवय असेल तर तुम्ही हायलुरॉनिक ऍसिडचं सिरम वापरू शकता। ते काय करतं, तुमच्या स्किनमध्ये पाणी धरून ठेवायला मदत करतं आणि त्यामुळे तुमची स्किन हायड्रेट राहते। तर हे तुम्ही सिरम रात्री वापरू शकता। जर तुम्हाला कुठचंही सिरम वापरायचं नसेल, मला माहिती आहे सिरम्स हे प्रकार खूप कॉस्टली असतात किंवा पटकन आपल्याला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला, त्यामध्ये खर्च करायला जरा आपण घाबरत असतो, नको वाटत असतं। पण त्या सिरम ऐवजी जर का तुम्ही एखाद्या उत्तम अशा मॉइश्चरायझरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही सिरम जरी वापरत नसाल आणि फक्त मॉइश्चरायझर लावलं तरी तुमचं काम होणार आहे। तर कुठचं मॉइश्चरायझर वापरू शकता तुम्ही ते तुम्हाला मी दाखवते। मी वापरते हे सिटॅफिलचं मॉइश्चरायझर, तुम्हाला दिसतंय आता, हा इथं दिसतंय। सिटॅफिलचं मॉइश्चरायझर आहे, ह्याच्यावर लिहिलेलं आहे डेली ऍडव्हान्स अल्ट्रा हायड्रेटिंग लोशन फेस अँड बॉडी ऑल स्किन टाइप्स। तर ह्यांनी अतिशय उत्तम असं हायड्रेशन मिळतं। ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी ह्याची कमी अमाऊंट लावली रोज रात्री झोपताना तर त्याचं काहीही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, उलट तुमची स्किन छान अशी हायड्रेटेड राहील। आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी मी म्हणते हे मॉइश्चरायझर अगदी डेली सकाळ संध्याकाळ वापरायला काहीच हरकत नाही। हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये, हे मी वापरते म्हणून तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते आणि बरेचसे डर्मॅटोलॉजिस्ट सुद्धा हे सजेस्ट करत असतात। बाकी काही नाही तरी अगदी तुम्ही फक्त हे घेतलं आणि रोज रात्री तुमचा फेस वॉश करून तुम्ही त्यावरती हे अप्लाय केलं तरी तुमची स्किन वृक्ष होण्यापासून वाचणार आहे आणि छान टवटवीत मऊ राहायला मदत होणार आहे। ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी काय करायचं तर ऑइली स्किन करता वेगळे मॉइश्चरायझर सुद्धा येतात, तुम्ही हे सुद्धा वापरू शकता। मी तुम्हाला आता दाखवलं सिटॅफिलचं ते। तुमचं म्हणणं असेल की लगेच ऍक्ने येतात, चिपचिप होतं आणि हे सगळं, पण याची कमी अमाऊंट लावली तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही। आणि ज्यांना अगदीच खूप हाय एंड ब्रँड परवडणार नाहीयेत त्यांनी हे लॅक्मेचं मॉइश्चरायझर पण लावू शकता। हे लॅक्मे पीच मिल्क आहे, बऱ्याच जणांनी हे वापरलेलं सुद्धा असेल। यांनी अजिबात चिपचिप होत नाही, छान ते मुरतं स्किनमध्ये। मॉइश्चरायझरचं काम हे उत्तमरित्या करतं, हे तुम्हाला चेहऱ्याकरता वापरायला काहीच हरकत नाही। आता टिप नंबर 6, तुम्ही कुठले फेस वॉश वापरताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। बऱ्याचदा आपण ते स्क्रबचे कण असलेले फेस वॉश वापरत असतो किंवा व्हिटॅमिन सी असलेले फेस वॉश वापरत असतो, पण त्यामुळे काय होतं तुमची स्किन जास्त ड्राय पडत असते। तुम्ही जेव्हा एखादा फोमिंग फेस वॉश वापरता तेव्हा तुमची स्किन 100% ड्रायकडे जाणार आहे। जर तुमची आधीच ड्राय असेल, ऑलरेडी ऍक्ने येत असतील, पिंपल येत असतील तर तुम्हाला अजून ड्राय करणारे फेस वॉश न वापरता तुमच्या स्किनला सॉफ्ट ठेवणारे फेस वॉश वापरणं गरजेचं आहे। आता मी तुम्हाला काही फेस वॉशची नावं सांगते आणि त्याचे फोटो आणि लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, त्याचे फोटो इथे शेअर करते। ते फेस वॉश तुम्ही अगदी डोळे झाकून वापरू शकता। हे फेस वॉशेस सुद्धा डर्मॅटोलॉजिस्ट रेकमेंड करत असतात। मला जेव्हा स्किनला खूप रॅश आली होती आणि बरंच काय काय झालेलं होतं
तेव्हा मी जेव्हा गेलेले होते तेव्हा मला डॉक्टरांनी ते सजेस्ट केलेलं होतं. तर त्या काइंड मधले जे असतात फेस वॉशेस ते तुम्ही तुमच्या त्वचेला शांत ठेवण्याकरता, सॉफ्ट आणि हायड्रेटेड ठेवण्याकरता वापरू शकता. तर ते फेस वॉशेस आहेत. एक म्हणजे मॉइज हे तर मी माझ्या डेली रुटीनमध्ये मी मॉइज शिवाय जगूच शकत नाही असं आहे. जेव्हापासून मला रॅश आलेली होती मॉइज अगदी रोजच्या रोज वापरामध्ये ठेवलेला आहे सकाळ संध्याकाळ. त्याशिवाय मी कुठेही ट्रॅव्हल सुद्धा करत नाही. दुसरं आहे इपिसॉफ्ट, हे याच कॅटेगरी मधलं आहे. इपिसॉफ्ट नावाचा सुद्धा जो फेस वॉश आहे तो क्लिन्झर, हे सगळे क्लिन्झर या प्रकारामध्ये येतात. फेस वॉश न म्हणता आपण याला क्लिन्झर म्हणूया. आणि आता तुम्हाला जे मी दाखवलं सिटॅफिलचं मॉइश्चरायझर, सिटॅफिल हा ब्रँड तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकला असेल. तर सिटॅफिलचा क्लिन्झर सुद्धा येतो, त्याला काहीही वास नसतो. तुमची स्किन छान मऊ राहायला मदत होते. तुमची स्किन अजिबात रुक्ष होणार नाही. स्किनवरती ताणून पिंपल वगैरे येत आहेत तर ते सुद्धा होणार नाही. आता बरेच जण सांगत असतात की आपल्याला कम्प्लीट 5 स्टेप रुटीन 7 स्टेप रुटीन करायला हवं, त्याशिवाय तुमचं स्किन केअर नीट राहणार नाही किंवा असं वगैरे वगैरे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला या सगळ्यात जर पडायचं नसेल, तुमचं कन्फ्युजन होत असेल की अरे नक्की काय करावं, कसं करावं, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला भीती वाटत असेल, मला माहितीये प्रॉडक्ट्स महाग असतात, त्यामुळे आपण जरा कचरतो की नको आता मी यात नाही इन्व्हेस्ट करू शकत किंवा एवढा खर्च करायचा स्किन केअरसाठी, आणि असा विचार करत आपण काहीच स्किन केअर फॉलो नाही करत. पण तुम्हाला हे सगळं करायचं नसेल तर तुम्ही फक्त रात्रीचं मॉइश्चरायझर नियमाने लावा. ते सुद्धा तुम्हाला अतिशय हायड्रेशन देणारं मॉइश्चरायझर निवडा आणि ते रात्री लावा. आणि एखादं जरी सिरम म्हणजे तुम्ही एकतर व्हायटॅमिन सी किंवा ह्याल्युरॉनिक ऍसिड सिरम किंवा नायासिनामाइड सिरम यापैकी कुठलं तरी एक सिरम तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये आणा. हळूहळू ट्राय करा, पॅच टेस्ट करा आणि मग तुमच्या रुटीनमध्ये आणा आणि एक एक टप्प्याटप्प्याने वापरायला सुरू करा. तुमचं सिरम आणि मॉइश्चरायझर या दोनच गोष्टी तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रोज आणायच्या आहेत. एवढंच जरी केलं तरी तुमची स्किन खरंच खूप छान राहणार आहे. ज्या टिप्स मी तुम्हाला आधी सांगितल्या त्याही जर का तुम्ही तुमच्या सवयींमध्ये बदल घडवून आणले, आपल्या नकळतपणे गोष्टी होत असतात पण त्याबद्दल कोणी प्रॉमिनंटली सांगितल्यानंतर आपण त्यामध्ये बदल करत असतो. मला खरंच वाटतं की तो बदल करणं खूप गरजेचं आहे. करून बघा आणि अनुभवून बघा आणि मग मला सांगा तुम्हाला काय फरक वाटतोय. टिप नंबर 7 ही आहे, जे तुम्हाला सगळेच सांगतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे की वॉटर इनटेक तुमचा वाढवा. उन्हाळा आहे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे, नाहीतर सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. वॉटर इनटेक तुमचा वाढवा, जेवढी गरज आहे बॉडीला तेवढं पाणी प्या. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बॉडीला आतून थंड ठेवण्याची खूप गरज असते, तेव्हा कृपया फ्रीजचं पाणी प्यायला जाऊ नका. फ्रीजचं पाण्याने तुम्हाला हीट वाढते, त्या हीटने सुद्धा पिंपल येतात आणि मग परत सगळे ते प्रॉब्लेम एकातेक होतात आणि त्यामुळे सगळ्या अडचणी तुम्हाला यायला लागणार. त्यामुळे कृपया फ्रीज मधलं पाणी पिऊ नका, त्याऐवजी तुम्ही माठ वापरा, माठातलं पाणी प्या. त्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणामध्ये थंड पाणी पुरतं. त्यामुळे फ्रीजचं पाणी पिण्याने काय होतं, फक्त तुमचं तोंड गार पडतं, तुम्हाला गार पाणी पिताना घशाला गार बरं वाटतं, पण त्यामुळे तुमचा घसा धरू शकतो, सर्दी पडसं होऊ शकतं, हे सगळे वेगळे प्रॉब्लेम परत येऊ शकतात. त्यामुळे फ्रीजचं पाणी टाळा. अजून एक तुम्ही गोष्ट तुमच्या जेवणामध्ये अगदी रोज इन्क्लूड करू शकता, ते म्हणजे बटरमिल्क, ताक. तुम्ही रोज ताक प्यायलाच पाहिजे. ताक हे थंड गुणकारी आहे, त्यामुळे तुमचं शरीर आतून थंड राहायला मदत होणार आहे आणि तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज ताक अगदी नियमित प्या. जे कोणी माझे डेली व्लॉग्स बघतायत त्यांनाही माहितीये की मी रोज माझ्या ताटामध्ये माझ्या जेवणामध्ये काय इन्क्लूड करते ते मी दाखवत असते. तर ताक हा एलिमेंट माझ्या जेवणामध्ये अगदी रोज असतोच, तर तो तुम्ही सुद्धा आचरणामध्ये आणा आणि फरक अनुभवून बघा. त्यानंतर तुम्ही उन्हाळी पेय प्यायला सुरू करू शकता, म्हणजेच काय, कोकम सरबत, लिंबू पाणी, हे सगळं कमी साखरेचं प्या. म्हणजे ज्यांचं डाएट आहे त्यांना सुद्धा हे चालून जाईल. कोकम सरबत हे सुद्धा थंड गुणकारी आहे, त्यांनी तुमचं शरीर आतून थंड राहायला मदत होणार आहे. बाकी तुम्हाला माहितीच आहे, भरपूर पाणी प्या आणि फळं खा आणि काळजी घ्या. सनस्क्रीन लावायला विसरू नका. तुम्हाला वाटेल की अख्खा स्किन केअरचा व्हिडिओ झाला पण सनस्क्रीनचं नाव कुठेच आलं. आता लास्ट बट नॉट द लीस्ट अशी आपली टिप आहे, ती म्हणजे सनस्क्रीन. आता ही टिप सगळ्यांनाच माहितीये की उन्हाळा इज इक्वल टू सनस्क्रीन हे आलंच. तर सनस्क्रीन हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही घरातून बाहेर पडताना किंवा तुम्ही जर घरातही असाल दिवसभर तरी सुद्धा तुमच्या त्वचेला सनस्क्रीन लावणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे.
तुम्हाला सनस्क्रीन हे SPF 50+ वापरायचं आहे किंवा अगदी 30+ वापरलं तरी सुद्धा चालेल। तर या होत्या आजच्या आपल्या सबळ स्किन केअरच्या टिप्स। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।